हॅलो. धन्यवाद प्रतीक. धन्यवाद प्रतीक. लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. भिकाजी शेठ फुटक 11च्या संघनायकाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कुरतडे प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं या ठिकाणी सुरू आहे आणि दुसऱ्या दिवसाचे सामने सुरू आहेत. दुसऱ्या दिवसातील चौथा सामना या ठिकाणी खेळला जातोय. शिवस्वराज वर्सेस भिकाजी शेठ 11 यांच्या दरम्यान. शिवस्वराज हा संघ प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी स्वीकारले. गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते भिकाजी शेठ 11 या संघाला. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचे आणि सलामीची जोडी मैदानात येते. गणेश भाटकर आणि पंकज वीर. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. गणेश स्ट्राइक सांभाळेल. नॉन स्ट्राइकला तो पंकजवीर आणि भिकाजी शेठ 11 या संघाच्या वतीनं एक उगवता तारा असा गोलंदाज शुभम फुटक. एक उत्कृष्ट असा गोलंदाज फलंदाज खेळाडू असा साईरत्न कातलवाडीच्या वतीने खेळणारा खेळाडू, प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आज भिकाजी शेठ 11 कातलवाडी या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. संघाच्या वतीनं पहिलं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय. समोर फलंदाज, अनुभवी फलंदाज, ज्याच्याकडे अनेक वर्षाचा खेळाचा अनुभव असलेला गणेश. मुळात एक सांगायचं, या ठिकाणी दोन असे खेळाडू आहेत ज्यांची मुलं सुद्धा खेळतात. गणेश आणि पार्थ, रुद्र आणि गुरुनाथ आणि सार्थक. पहिला चेंडू टाकलाय, हलकासा कट केलाय, सन्मानजनक हलकासा कट. एक धाव घेतलाय आणि दुसऱ्या धावासाठी कॉल केलाय. मनाई केलाय गणेशानं. एक धाव घेतली गेली आहे आणि या एक धावेच्या माध्यमातून संघाचं खातं खोललं गेलंय. भिकाजी शेठ फुटक यांच्या वतीनं जो गोलंदाज आहे तो शुभम ब्लॉकहोलमध्ये चेंडू टाकला होता. उत्कृष्ट चेंडू, सन्मानजनक असा लेग साईडच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न केला आणि एक धाव घेतली. खातं खोललं गेलं. संघाची धाव संख्या झाली ती 1. बिनबाद 1. शिवस्वराज या संघाची धाव संख्येचं खातं खोललं गेलं. आता थोडासा बदल होणार आहे कारण डावखुरा फलंदाज पंकजवीर जो ऑल कुरतडे या संघाच्या वतीने खेळतो, तसेच जय संतोषी माता पालकरवाडी याच्या वतीनं खेळणारा खेळाडू, एक उत्कृष्ट असा खेळाडू. डावखुरा फलंदाज, दोन्ही साईड खेळणारा. ऑफ साईडला जास्त, लेग साईड तसा विचार केला तर कमीत कमी धावा बनवतो, परंतु लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दिशेनं उत्कृष्ट खेळ खेळणारा असा खेळाडू. पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे सलामीसाठी आलाय. सलामीची जोडी मैदानात अजूनही आहे. समोर गोलंदाज आहे तो शुभम फुटक टू पंकज. चेंडू टाकलाय, उत्कृष्ट चेंडू टाकलाय, बीट केलंय. विकेट किपरनं आपलं काम पूर्ण केलं. पुन्हा चेंडू सुपूर्द करतायत तो शुभम यांच्या हाती. एक उत्कृष्ट असा निर्णय. थोडासा थांबून खेळण्यासाठी प्रयत्न करत होता, परंतु वाऱ्याचा वेग आणि याचा काही अंदाज येत नाहीये, त्यामुळे थोडासा बीट झाला होता. गणेश याने कानमंत्र दिलाय कारण अनुभव आहे त्यांच्याकडे आणि अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवतात का ते पाहायचं आहे. शुभम टू पंकज आणि फुलटॉस चेंडू ऑफ साईडच्या दिशेने चेंडू कट केला पॉइंटच्या दिशेने वरून आणि नो चेंडू घोषित केला गेलाय पंचांकडून. आणि सीमारेषा पार चेंडू गेला. 4 धावांसाठी आणि 9 अशा 5 धावा मिळाल्यात.
5 धावांच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 6. एक पहिल्या इनिंग नंतर पहिल्या सामन्यानंतर थोडासा अनुभव यायला पाहिजे वाऱ्याचा. गोलंदाज आपण काय करतो हे समजायला पाहिजे, परंतु फायदा उठवला तो पंकजाने. असा चेंडू मिळणं आणि पॉइंटच्या दिशेने चेंडू चौकार वसूल करणे डावखुऱ्या फलंदाजाला कठीण असतं, परंतु पंकजकडे ती कला आहे आणि कला दाखवली. मी अगोदरच सांगितलं होतं. पुन्हा एकदा शुभम टू पंकज. शुभम यांनी चेंडू टाकलाय ब्लॉकर मध्ये. चेंडू बीट झालेत, विकेट किपर सुद्धा बीट झालेत. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी कॉल होता, मनाई केले. या एक धावेच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 7. बिनबाद 7. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाव संख्या झाली 7. आणि आता आलाय तो गणेश स्ट्राईकला. स्ट्राईक सांभाळेल. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना बंधू. पाहूया शुभम. शुभम टू गणेश. एक उत्कृष्ट असा चेंडू टाकलाय, हलकासा कट केलाय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. रनआउट होण्याचा खतरा आहे. पाहूया रनआउट होतो का तो. आणि मिस झालाय. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालाय तो गणेश. धाव संख्या पोचली ती 9. बिनबाद 9. हे पहिलं षटक सुरू आहे संघाच्या वतीनं. पहिला वैयक्तिक कोठ्यातील पहिलं षटक टाकतोय शुभम. समोर फलंदाज आहे तो गणेश. गणेश आणि त्यांना साथ देतो पंकज. चेंडू टाकला लेग साईडच्या दिशेने. चेंडू भिरकावून मारण्याचा प्रयत्न. थोडीशी दिशा भरकटलेत पंचांकडून. दोन्ही हात पसरवले गेलेत आणि दंडित केलं गेलं गोलंदाजाला. वाईट चेंडू आणि एक धाव मिळाला. एक धावेच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 10. बिनबाद 10. ब्लॉकर मध्ये चेंडू टाकला. आपल्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू पकडला गेला नाही. असं चालणार नाही, कारण आपल्याला सामना जर जिंकायचा असेल तर अशा रन्स वाचवायला हव्यात. एक धाव घेतली गेले. धाव संख्या झाली ती 11. 5 चेंडूंचा खेळ बाकी झालेला आहे. एक चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. धाव संख्या झाली ती 11. पंकज पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो ते. शुभमकडे अनुभव आहे. थोडासा अनुभव कमी पडतोय असं वाटायला लागलाय, कारण वाऱ्याचा वेगच आपल्याला बदलायला लावतोय. उत्कृष्ट चेंडू, हलकासा अपील आणि बाद. पहिला धक्का मिळाला पंकजच्या रूपानं. धाव संख्या थांबलेली 11. पहिलं षटक संपलेलं आहे. साठी आले तो स्वप्नील. डावखुरा फलंदाज स्वप्नील नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकला तो गणेश आणि गोलंदाजीचा भार सांभाळतील ते मला वाटतं विशाल. उत्कृष्ट चेंडूला पॉइंटच्या दिशेने चेंडू कट केला. पाहूया क्षेत्ररक्षण भेदण्यामध्ये यशस्वी होतात का. 2 धावा घेतल्या गेल्यात या दरम्यान. उत्कृष्ट ताळमेळ दोघांमध्ये. धावफलक सतत हलत ठेवलं गेले गणेश कडून. धाव संख्या झाली ती 13. 1-13. हे दुसरं षटक टाकतायत विशाल. संघाच्या वतीने दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक टाकतोय विशाल. समोर फलंदाज गणेश. गणेशने इरादे स्पष्ट केलेत. मला वाटतं आता दिशा भरकटलेले दिसत आहेत आणि पंचांकडून वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळालाय. या एक धावेच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 14. 1-14.
पाहूया थोडासा विचार पूर्वक गोलंदाजी करावी लागणार विशाल याला. उत्कृष्ट चेंडूला ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता. एक धाव मिळालाय आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागलंय. धाव संख्या झाली ती 15. हे दुसरं षटक सुरू आहे. संघाच्या वतीने दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक टाकतोय बंधू. समोर आता फलंदाज तो स्वप्नील. एक डावखुरा फलंदाज, उत्कृष्ट असा फलंदाज. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजीमध्ये बदल करतो. जोरदार टोळवण्याचा प्रयत्न होता. बीट झालेत. विकेट किपरनं काम पूर्ण केले. पुन्हा चेंडू सुपूर्त करतात विशाल यांच्या हाती. धाव संख्येत कोणतीच भर नाही. थांबलेली धाव संख्या 15. कुरतडे प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं या ठिकाणी आपण सामन्यांचं आयोजन केलं आणि पाहताय उत्कृष्ट असा चेंडू टाकलाय. हलकासा कट लागलाय मला वाटतं आणि एक धाव मिळाली आहे. या एक धावेच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 16. 1-16. पुन्हा एकदा बंधू आपल्या बॉलिंग क्रीजवर तयार. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो. रायटी लेफ्टीचा प्रॉब्लेम होतो हाच की क्षेत्ररक्षण सतत बदल करावा लागतो कारण गोलंदाजाला सुद्धा आपल्या डोक्याला ताण द्यावा लागतो. आणि जोरदार टोळाला गाण्याने चेंडू पाहूया. अनुभवाचा प्रयत्न केला आणि षटकार. षटकार निघालाय गणेशच्या बॅट मधून. धाव संख्येने उसळी घेतली आहे. धाव संख्या झाली ती 22. आता एक चोरटी धाव घेतली. धाव संख्या झाली ती 23. दुसरं षटक संपलंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 23. हॅलो. आणि संघाच्या वतीने तिसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन विदेश. समोर फलंदाज गणेश. एक षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. एक नजाकत भरा शॉट खेळला होता. आपल्या मनगटाचा वापर केला होता. ताकदीचा वापर केला होता. अनुभवाचा वापर केला होता. आता पाहूया कशा प्रकारे विदेश गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेत. पाहूया काय होतंय ते. आणि पहिल्या चेंडूवरती झेलबाद झालाय गणेश. दुसरा धक्का मिळालाय गणेश रूपानं. धाव संख्या थांबलेली 23. गणेश रूपानं दुसरा धक्का मिळाला. एक वादळ गेलंय. आता तर चक्रीवादळ मैदानात येत आहे.
असं म्हणायला काय वावगा ठरणार नाही. येतोय तो पंचक्रोशीतला स्टार, चौकार षटकारांचा बादशाह, ज्याची ओळख निर्माण झालेला असा रोहन चाळके स्ट्राईक सांभाळणार आहे आणि समोर गोलंदाजाचं खरोखरच आतापर्यंत गोलंदाजी चांगली केली, पण मुळात काय अनुभव महत्वाचा आहे. या मुलांकडे अनुभव कमी आहे, परंतु अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून जकडून ठेवावं लागणार आहे विदेशाला. पहिला चेंडू उत्कृष्ट टाकलाय, पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो. थांबलेली धाव संख्या 23, 2 बाद 23. पुन्हा एकदा विदेश टू रोहन. पाहूया हा खेळ होतोय. सगळ्या क्षेत्ररक्षकांसुद्धा एक महत्वाचा त्याला निर्णय द्यावा लागेल की आपण क्षेत्ररक्षण उत्कृष्ट करावे लागणार आहे, कारण क्षेत्ररक्षण उत्कृष्ट असेल तरच धावाला रोख लागेल. परंतु रोहन आणि स्वप्नील याला दोघांना या ठिकाणी आपला खेळ करावा लागणार आहे. चेंडू टाकलाय आणि पहिला चेंडू जोरदार ठोकलाय. खेळ होऊ शकतो नाही, चेंडू आलाय सीमारेषा पार, षटकार. धाव संख्या उचली घेतले 29 धाव संख्या झाल्या 2 बाद 29. मुळात लक्षात घ्यायचं आहे विदेशात चूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. रोहन यांनी आपले इरादे स्पष्ट केले आणि ब्लॉक होलमध्ये चेंडू उत्कृष्ट चेंडू टाकलाय. ऑफ साइडच्या दिशेने हलकासा कट केले, 1 धाव घेतले आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. हा अनुभव आहे महत्वाचा, कारण षटकार मारल्यानंतर चेंडू कसा निघावा, कसा काढावा हा प्रयत्न करावा लागतो गोलंदाजाला आणि तो प्रयत्न केला गेलाय. कारण कमी खेळले ते, कारण छोट्या मोठ्या मुलांबरोबर खेळणं ही गोष्ट नसते. स्टार खेळांबरोबर खेळून जेव्हा आपण गोलंदाजी करतो तेव्हा महत्वाचं असतं आणि उत्कृष्ट प्रत्यय दिला आहे विदेशाने. आता पुन्हा एकदा स्वप्नील गेलाय, डावखुरा फलंदाज. थोडासा परत डोक्याला शॉट होणार आहे, कारण काय झालंय रायटी लेफ्टी मध्ये गोलंदाजी करताना आपल्याला मनाला ताण द्यावा लागतोय, कुठला टप्पा ठेवावा लागतोय याचा विचार करावा लागतो. आणि पाहूया विदेश कशा प्रकारे गोलंदाजी करतो आणि उत्कृष्ट चेंडू टाकलाय ब्लॉक होलमध्ये. चेंडू यॉर्कर चेंडू, त्याला काहीच असा प्रार नसतो, तो चेंडू टाकला आणि फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडला गेलाय. धाव संख्या थांबलेली 29, 2 बाद 29. पुन्हा एकदा विदेश टू स्वप्नील. हे तिसरा षटक सुरू आहे, उत्कृष्ट रीतीने चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला, कट केला चेंडू. 1 धाव घेतल्या, दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय, 2ही धावा पूर्ण केल्यात. धाव संख्या झाली ती 32. उत्कृष्ट रीतीने गोलंदाजी. थोडस आपल्याला क्षेत्ररक्षणाला साथ द्यावी लागणार आहे, कारण आता ऊन वाढत चाललंय आणि सूर्यनारायण आग ओकतायत, त्यामुळे थोडस आपल्याला त्रास होतोय मित्रांनो. पण शेवटी क्रिकेटचा गेम आहे, एक संघ असू एक मोठीत असू तर आपण सगळं काय करू शकतो. परंतु उत्कृष्ट खेळ पाहायला मिळतोय. हलकसा अपील आहे, पाहूया. पंचांवरती दडपण टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांकडून वाईट बॉलचा इशारा दिलाय, दंडित केला गेला. 1 धाव मिळाले. या 1 धावेच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 33, 2 बाद 33. शिवस्वराज आणि भिकाजी शेट्टी 11 यांच्या दरम्यान सामना सुरू आहे आणि उत्कृष्ट चेंडू टाकला गेला होता. शॉर्ट पिच चेंडू होता, 1 धाव मिळाले. या 1 धावेच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 34. हे षटक संपले, तिसरा षटक संपले. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवस्वराज या संघाची धाव संख्या झाली 34, 2 बाद 34. आता पाहूया 14 षटक कोण घेऊन येतं, निर्णायक षटक. कारण समोर फलंदाज आहे तो आणखीन ज्याचं नावाचा दबदबा आहे असा फलंदाज आहे रोहन चाळके, आणि त्याच्यासाठी षटक टाकायला कोण येत आहे ते पाहायचं आहे. विशाल, एक उत्कृष्ट अनुभवी चला गोलंदाज फलंदाज आयकॉन म्हणून या ठिकाणी कामगिरी करताना. विशाल टू स्वप्नील.
पहिला चेंडू जोरदार प्रहार केला, झेल होऊ शकतो परंतु झेल खाली आले नाही, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण 2 धावा मिळाल्यात. या 2 धावांच्या भरीमुळे संघाची धावसंख्या वाढली गेली आहे. धावसंख्या झाली ती 36, 2 बाद 36. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकले जात आहेत. स्वप्नील पण सांगतो तुमच्याकडे अनुभव आहे, माझ्याकडे सुद्धा अनुभव आहे आणि मी माझे फटके नैसर्गिकरित्या खेळणारच आणि त्याचा प्रत्यय येतोय. पुन्हा एकदा बंधू उत्कृष्ट चेंडू टाकलाय, जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेऊन चेंडू गेला ऑफसाईडच्या दिशेने. 1 धाव मिळाले. या 1 धावेच्या भरीने संघाची धाव फलक हलत गेलंय, वाढलं गेलंय. धाव संख्या झाली ती 37, 2 बाद 37. आता खऱ्या अर्थानं जुगलबंदी होणार नाही दोन आयकॉन मध्ये. रोहन साळके, विशाल कांबळे. बंधू पाहूया या द्वंद्वामध्ये कोण विजयी होतो ते. रोहन की विशाल. जोरदार प्रहार काढण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीची कडा घेऊन चेंडू गेला होता कीपरच्या मागे. 1 धाव घेतली गेली. 1 धावेवरती समाधान मानावं लागलंय. पुन्हा एकदा धाव फलक वाढलं गेलंय. 1 धावेनं धावेची भर पडली गेली. धाव संख्या झाली ती 38, 2 बाद 38. हे चौथा षटक सुरू आहे. चौथा षटक टाकतायत विशाल कांबळे. समोर आहे तो स्वप्नील. हलकासा पिलाय, रनआउट होण्याचा खतरा आहे आणि धावबाद झालाय. उत्कृष्ट असा गेम प्लॅनिंग म्हटलं जातं ते रोहन कडून झालंय, कारण स्वप्नीलच्या बॅट मधून मोठे फटके निघत नव्हते म्हणून त्याला जागा सोडायला सांगितली नव्हती. स्वतः गेला स्ट्राईकला. धावबाद झालाय स्वप्नील. आता पाहूया स्वप्नील यांची जागा घेण्यासाठी कोण येतं ते, कारण अजून मैदानामध्ये अजूनही त्यांच्या डगआउट मध्ये अनेक स्टार खेळाडू आहेत, त्यांना सुद्धा संधी मिळेल. बंधू तो रोहन कॅच होऊ शकते, पाहूया. झेल होऊ शकतो, झेल पर्यंत पोहोचलेलं नाही परंतु चेंडू सुद्धा सीमारेषा पार. चौकार. चार धावांच्या या उसळीने धाव संख्या झाली ती 42. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, पाहूया चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. आपण जातोय मैदानावरती. आता शेवटचं षटक कोण घेऊन येतो ते पाहायचंय. आणि आलाय तो मयांक, एक उमद व्यक्तिमत्व, जो उगवता तारा म्हणावा लागेल. ब्लॉक मध्ये चेंडू टाकलाय, उत्कृष्ट चेंडू टाकलाय. 1 धाव घेतली आहे आणि धाव संख्या झाली ती 49. प्रतीक नॉन स्ट्राईकला तो रोहन. समोर गोलंदाज मयांक. एक नौका गोलंदाज, पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो. हो, जबरदस्त बॉल. खरोखरच उत्कृष्ट चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू, ज्याला म्हटलं जातं ज्याच्यावर काहीच
उत्तर नसतं आणि ते उत्तर सापडलं गेलं. क्लीन बॉल. एक जबरदस्त जोरदार टाळ्या दिल्या पाहिजे ज्या नवख्या गोलंदाजाला. खरोखरच जो आग ओखळत होता, जो चौकार षटकारांची आतिषबाजी करत होता, त्या फलंदाजाला क्लिंग बॉल गेलाय. कुठला अस्त्र वापरलाय तर यॉर्कर. जबरदस्त असा चेंडू टाकला गेला मयांक यांच्याकडून. मी उगाच म्हटलं नाही, उगवता तारा. परेश कुळी एक उत्कृष्ट असा फलंदाज आहे. लोटेश्वर डुगवेसाठी खेळणारा, प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आता मैदानावरती आहे. शिव स्वराज या संघासाठी प्रतिनिधित्व करतोय. पहिला चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न होता लेग साइडच्या दिशेने, परंतु बीट झालेत. उत्कृष्ट अचूक टप्पा म्हटलं जातं, कारण तुम्हाला संघर्ष करावा लागतोय. प्रत्येक चेंडू गणित हेच फळ आहे त्या गोलंदाजाचं. वय पाहायचं नसतं, अनुभव पाहायचा नसतो, टप्पा पाहायचा असतो. आणि अचूक टप्प्यावर ठेवला गेलाय, कारण त्यानं अगोदरचा जो काही यॉर्कर टाकला होता खरोखरच वाखण्याजोग होता. आणि आता परेशला स्लोअर वन चेंडू टाकून, शॉर्ट पिच चेंडू टाकून जखडून ठेवलाय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू टाकलाय, परेशला जखडून ठेवलाय. आणि आता धावबाद होऊ शकतो. परेश धावबाद झालाय. उत्कृष्ट गोलंदाजी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, जखडून ठेवलं गेलंय. रनआउट होण्याचा खतरा पाहूया, हलकासा पिलाय पाहूया. मला वाटतं सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेला आहे खेळाडू. 2 धावा घेतल्यात. उत्कृष्ट असा ताळमेळ दोघांमध्ये. आकाश सुर्वे आल्या नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकला बुमरा. मुळात एक हे शेवटचं षटक सुरू आहे. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय, जोरदार टोळलाय बुमराच्या बॅट मधून. पाहूया चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. पारकर लेंथ वरती ज्याचा त्रिफला उद्ध्वस्त केला, ज्याचं नाव मोठं आहे, अशा रोहन चाळकेचा जो बोल्ड काढला, त्या बोल्ड काढणाऱ्या नवख्या खेळाडूला सिद्धेश अवसरे दादा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. सामना संपल्यानंतर ते घ्यायचंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो, माणिक 11 आणि पार्थ 11 या संघाच्या संघनायकांनी लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. धाव संख्या झाले ते 57-58 धावांचं आव्हान मिळाले ते भिकाजी शेट 11 या संघाला. आता जर टॉस घेण्यासाठी आम्ही निमंत्रित करतोय प्रकाशजी आंग्रे, कोण खंडकर आंग्रेवाडी पुणे यांना. त्यांनी या ठिकाणी टॉस साठी यायचंय.
पार्थ 11 आणि माणिक 11 यांच्या दरम्यान हा सामना होणार आहे. उत्कृष्ट रीतीने फलंदाजी चालू केले. पहिल्या चेंडूवरती हलकासा कट केला गेलाय. एक धाव घेतली गेले आणि या एक धावेने संघाचं खातं खोललं गेलंय. प्रितेश आपल्या संघाच्या वतीनं पहिल्या वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक टाकतोय. समोर आता फलंदाज आलाय तो विशाल. प्रितेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकतील आणि समोर आहे तो विशाल, आयकॉन खेळाडू विशाल. प्रितेशांनी आखो टप्प्याचा चेंडू टाकलाय. लेग साईडच्या दिशेने चेंडू रोवलाय. झेल होऊ शकतो आणि झेल टिपला गेलाय. पहिला धक्का मिळाला विशालच्या रूपानं भिकाजी स्टडी 11 या संघाला.
पहिल्या शॉट वरती बाद झालाय, झेलबाद झालाय. धाव संख्या एक बाद एक. हे पहिलं षटक सुरू आहे संघाच्या वतीने. पहिलं वैयक्तिक कोटीतील पहिलं षटक टाकताय तो प्रितेश. समोर आता फलंदाज आलाय तो प्रथमेश करसोडे. बाहुबली एक उत्कृष्ट असा फलंदाज आहे जो आपल्या ताकदीच्या जोरावर अनेक स्पर्धांमध्ये विजय संपादन करण्यामध्ये माहिर झालेला. त्यामुळं आता पाहूयात थोड्या वेळासाठी आमचे बंटी दादा या ठिकाणी कॉमेंट्री करतायत. दोन धावा झालेल्या आहेत भिकाजी शेठ 11 या संघाच्या. शुभम स्ट्राइक वरती असेल तर नॉन स्ट्राइकला येतो म्हणजे प्रथमेश करसोडे. प्रितेश या ठिकाणी गोलंदाजी करतोय. निश्चितच पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. सुंदररित्या या ठिकाणी शुभमने उंचावून मारलेला चेंडू जास्त काही या ठिकाणी लांब गेलेला नाहीये. एक धाव तर घेतलेली आहे आणि जबरदस्त फिल्डिंग, खूप जबरदस्त फिल्डिंग. एका धावेवरतीच समाधान मानावं लागलेलं आहे. दरम्यान झालेला जो नाणेफेकीचा कॉल होता तो माणिक 11 या संघाने जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि क्षेत्ररक्षणासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे ते म्हणजे पार्थ 11 या संघाला. पुन्हा वळूया मॅच कडे. सुंदररित्या उंचावून मारलेला बाहुबलीने स्ट्रोक. अगदी तोंडात जिभेवरती दिलेला हा घास अचूकरित्या गिळलेला आहे तो म्हणजे प्रथमेश करसोडेने 6 धावांसाठी. या देणगी स्वरूपाने या ठिकाणी प्राप्त झालेली रक्कम आहे ती प्रकाश माधवे आंग्रे खणकर कोण आंग्रेवाडी यांच्याकडून 600 रुपयाची या मंडळासाठी देणगी मिळाली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जबरदस्त स्ट्रोक बघायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. धाव संख्या झाली आहे ती 9. पुन्हा एकदा जबरदस्त उंचावून मारण्याचा प्रयत्न. एक धाव तर घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झाली आहे ती 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भिकाजी शेठ 11 या संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 11. टोटल 58 धावा करायच्या जिंकण्यासाठी. पहिल्या षटकानंतर 11 धावा झालेल्या आहेत. निश्चितच एक चांगली खेळी मैदानामध्ये बघायला मिळते ती शिवस्वराज्य 11 आणि भिकाजी शेठ 11 यांच्या दरम्यान. डीजे फलंदाजी या ठिकाणी सांभाळण्याची ही डोर गरज आहे आणि आता शिवस्वराजच्या वतीने आलेले आहेत ते म्हणजे दुसरं षटक घेऊन म्हणजे नाना म्हणजेच रोहन चाळके. सिनियर प्लेयर, जबरदस्त अनुभव गाठीशी आणि पूर्णपणे मॅच मध्ये इन असणारे असे. सुंदर या ठिकाणी पण निश्चितच खूपच वाईड केलेला हा चेंडू. अतिरिक्त धाव. निश्चितच एक नानाबद्दल सांगायचं झालं तर एक शांत संयमी आणि क्रिकेटला रिस्पेक्ट देणारा असा खेळाडू आहे रोहन चाळके. सुरुवातीला फक्त फलंदाजी पण कालानुरूप या ठिकाणी खरंच एक चांगली गोलंदाजी सुद्धा करतोय. पण थोडंसं या ठिकाणी एक लाईन आणि लेंथ थोडंसं भरकटलेला वाईड बॉल कारण थोडंसं एक अवे खेळवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. या 2 अतिरिक्त धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे ती 13.
जिंकण्यासाठी 58 धावांची गरज आहे. दुसरं षटक चालू आहे, अजूनही एक चेंडू झालेला नाहीये आणि सुंदर या ठिकाणी चेंडू होता. निश्चितच या ठिकाणी यष्टींवरून गेलेला हा चेंडू निश्चित वाईट नाहीये. एक निर्धाव चेंडू कनेक्ट करण्याची या ठिकाणी गरज होती या चेंडूला, कारण एक चांगला एक लेवल होती. पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये नाना बदल घडवून घेताना पाहूया. शुभम, निश्चितच मोठा स्ट्रोक येणं शुभमच्या बॅटमधून गरजेचं आहे, पण तितकाच खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लेवलचा बॉल हलकासा या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने फक्त वळवलेला आहे. एक सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा ऑन ट्रॅक वरती रोहन साळके, आणि एक धाव घेतलेली आहे. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 14 धावा. एक गडी बाद 14 धावा. निश्चितच विशाल यांनी थोडंसं निराश केलेलं आहे या दोन सामन्यांमध्ये. त्यांच्याकडून एक चांगली खेळी ज्याची अपेक्षा होती संघाला आणि पूर्ण प्रेक्षकांना ती झाली नाहीये. पुन्हा एकदा पुढे येऊन थोडासा या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला होता, हलकासा या ठिकाणी यॉर्क करून घेतला चेंडू. शुभम मात्र धावत सुटला होता, पण रनच बनत नव्हती आणि पूर्णपणे थांबवलेलं. एक गुड कॉलिंग म्हणावं लागेल प्रथमेश याला, कारण पूर्णपणे माहिती आहे त्याला की यानंतरचं तेवढं स्ट्रॉंग या ठिकाणी बॅटिंग लाईनअप नाहीये. जे काही सांभाळायचंय ते आपल्याला सांभाळायचं आहे. 58 धावांचा टप्पा पार करायचा आहे तर तो आपल्यालाच करायचा आहे. सुंदररित्या पुन्हा एकदा गोलंदाजी मात्र या ठिकाणी मैदानामध्ये रोहन चाळके यांच्याकडून चाललेली आहे. त्यांना माहिती आहे ते विकेटचा भुकेलेला हा माणूस नाहीये. याला फक्त आणि फक्त त्याच्या गेमशी मतलब आहे. बॉल काउंट करणं आणि सिंगल डबल वरती थांबवणं हेच फक्त काम आहे रोहन चाळके यांचं, आणि ते यशस्वीरित्या मैदानामध्ये पूर्ण करतायत. पुन्हा एकदा आता प्रथमेश करसोडे आहे. जबरदस्त या ठिकाणी हा चेंडू होता आणि जोरात मारण्याचा प्रयत्न केला, तितका असा काही कनेक्ट नाही झाला आणि एक धाव मिळालेली आहे. एक चांगले चेंडू आहेत, चांगले कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत, स्ट्रगल करतायत दोन्ही फलंदाज. स्ट्रगल या ठिकाणी वाईट नाही आहे, पण निश्चितच रिझल्ट सुद्धा येणं गरजेचं आहे. पाहूया शुभम या चेंडूवरती काय करामत करतोय. सुंदररित्या या ठिकाणी कामगिरी केलेली आहे आणि मला वाटतं हा चेंडू नक्कीच या ठिकाणी 6 धावांसाठी 6 धावा. या 6 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23. निश्चितच स्ट्रगल या ठिकाणी चालू होता दोन्ही फलंदाजांचा, पण त्याला यश मात्र आता शुभमला आलेलं आहे. थोडंसं या ठिकाणी खराब चेंडू म्हणावा लागेल रोहन यांचा, कारण खूपच लेग साईडला या ठिकाणी बाहेर दिला होता हा चेंडू, पण तितकाच चांगला कनेक्ट मात्र केला. शुभम याचं कौतुक करावं लागेल. 6 धावा ऐन मोक्याच्या वेळे या ठिकाणी आणि 11च्या सरासरीने चाललेला हा संघ. बरोबर या ठिकाणी स्ट्राईक रेट आहे. या स्ट्राईक रेटने जरी पळालं तरी खरंच सामना जवळ येऊन ठेपेल. तर आता आलेला आहे तो म्हणजे आमचा साथी कॉमेंट्रेटर या ठिकाणी या सामन्यामध्ये गोलंदाजाची भूमिका पार पाडताना, तो म्हणजे प्रतीक. सुंदर असा षटकार त्याने लगावला होता या सामन्यामध्ये. फलंदाजी करताना 1-2 बॉल फक्त फेस करण्यासाठी आला होता आणि त्यामध्ये सुद्धा सुंदर असा षटकार त्याने लगावला. तर निश्चितच एक सेफ ओव्हर येणं ही गरजेचं आहे. तर ती प्रतीकची ठरते का पाहूया, आणि पाहूया एक गोळीसारखा या ठिकाणी बंदुकीतून जशी गोळी सुटावी तसा या ठिकाणी हा सुटलेला चेंडू, एक सेफ चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या तिथेच, धावसंख्या झाली ती 23. प्रतीक, ज्याला बुमरा म्हणतो आम्ही आमच्या कुर्तडे पंचक्रोशीचा, निश्चितच मित्रा एक चांगली सेफ ओव्हरची कामगिरी करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा पाहूया आता या ठिकाणी पंचांचा निर्णय आणि एक अतिरिक्त धाव, वाईड बॉल. या एक अतिरिक्त धावने संघाची धावसंख्या मात्र होते ती 24 धावा. कौतुक करावं लागेल या ठिकाणी दोन्ही संघांचं. अजूनपर्यंत कोणी कोणाला वरचढ होऊ देत नाहीये. सुंदर चेंडू या ठिकाणी मात्र म्हणावा लागेल. जबरदस्त फक्त हिट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे प्रथमेश यांचा. या वेळेला मला असं तरी वाटतं की एक शुभम या ठिकाणी खूप वेळानंतर स्ट्रगल केल्यानंतर त्यांना बॉल चांगले कनेक्ट होत आहेत. अशा वेळेला निश्चितच त्यांना स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे.
कारण नॉन स्ट्राईक एंडला आहे शुभम, पण तितकीच आपली चांगली कामगिरी करतोय तो म्हणजे प्रतीक. खूपच मागे आपटलेला हा चेंडू, खूपच मागे, खूपच मागे. फक्त या ठिकाणी कनेक्ट करण्याची गरज आहे, पण कनेक्शन खूपच तुटलेलं आहे. प्रथमेश करचोडे यांचं धावसंख्या तिथेच, मात्र शिवस्वराज्य या संघाला ज्याची गरज होती, ज्या 11च्या सरासरीने भिकाजी शेठ 11 हा संघ चालला होता, त्याला कुठेतरी प्रतीक म्हणजे आमचा बुमरा हा कुठेतरी अंकुश ठेवतोय. आणि आता पुन्हा एकदा जोरात खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा जोरात हिट करण्याच्या नादात पूर्णपणे या ठिकाणी बीट झालेला आहे तो प्रथमेश. नक्कीच मित्रा, या ठिकाणी अशी वेळ येते क्रिकेटमध्ये, कारण गेमच असा आहे की ना इथे फक्त फलंदाजच चालतो, कधीतरी गोलंदाजाचा सुद्धा चांगला दिवस असतो. आणि तो दिवस आता आज प्रतीकचा आहे. फक्त आपल्याला एकच काम करायचं आहे की आपल्याकडून होत नसेल तर स्ट्राईक रोटेट करणं हे महत्वाचं आहे, कारण नॉन स्ट्रायकर एंडला सुद्धा जबरदस्त असा फलंदाज आहे. निश्चितच पुन्हा एकदा, पण या ठिकाणी जोरात कनेक्ट केलेला आहे चेंडू. एक धाव तर निश्चितच होईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतील का पाहूया. आणि दुसऱ्या धावेसाठी सुद्धा धावलेले आहेत आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अशा या 2 धावांनी थोडंसं आता धाव फलक हलायला सुरुवात झालेली आहे. 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 26 धावा. तिसऱ्या षटकातील मला वाटतं शेवटचा आणि निश्चितच शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. प्रतीक एक जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल, कौतुक करावे लागेल. बऱ्याचशा भूमिका पार पाडतोय तो या टुर्नामेंटमध्ये. निश्चितच रघुला मॅनेजमेंटमध्ये बरीचशी हेल्प असेल किंवा इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंटेटर म्हणून, तर आज शिवस्वराज्याकडून खेळताना एक चांगला फलंदाज आणि गोलंदाज म्हणून सुंदररित्या या ठिकाणी चेंडू. म्हणतात ना की कितीही या ठिकाणी बॉल जरी मी खाल्ले असतील तरी आता षटकार मात्र लगावलेला आहे तो प्रथमेश याने. आणि धाव संख्या आता या होते षटकारानंतर ती म्हणजे 32 धावा. 32 धावा. निश्चितच चौथं षटक आणि महत्वपूर्ण षटक घेऊन आलंय, कारण 12 चेंडूंमध्ये आता जिंकण्याची गरज आहे ती म्हणजे 26 धावा. 12 चेंडू आणि 26 धावा. तसा विचार केला तर जास्तही आहेत आणि तसा विचार केला तर कमी आहेत. फक्त 12 चेंडूंमध्ये 4 षटकारांची गरज आहे. पुन्हा एकदा सुंदर असा या ठिकाणी चेंडू म्हणावा लागेल का बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. आणि वाईड बॉल अतिरिक्त धाव, एक धाव मिळालेली आहे बोनस. या एका धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे 33 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. 12 चेंडू आणि 25 धावा. रोहन साळके या ठिकाणी सुंदर चेंडू या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे. पाहूया झेल होतोय का. आणि या ठिकाणी
4 धावा मिळालेल्या आहेत. निश्चितच या 4 धावा म्हणजे महत्वपूर्ण धावा आहेत, कारण सामना येऊन ठेपलेला आहे तो म्हणजे आता 11 चेंडू आणि 21 धावा. फक्त 10 मिनिटाचा ब्रेक बोल. या ठिकाणी फक्त 10 मिनिटाचा ब्रेक होईल या सामन्यानंतर. पाहूया पुढच्या चेंडूंमध्ये शुभम काय करतोय. सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी नाना याची, जबरदस्त गोलंदाजी, पुन्हा एकदा थांबवून ठेवलंय. निश्चितच मी आधीच म्हणालो होतो की कोणताच संघ कोणाला चढायला देत नाहीये, कोणीच वरचढ होत नाहीये. अगदी बरोबरीमध्ये चाललेला हा सामना, प्रत्येक चेंडू गणिक. निश्चितच पुन्हा एकदा नाना काय करतोय म्हणजेच रोहन चाळके, सुंदररित्या चेंडू स्लीपच्या दिशेने कट केलेला आहे. एक धाव तर निश्चितच, आणि मिस फिल्डिंग या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. पाहूया अपील झालेला आहे आणि प्रथमेश करसोडे. निश्चितच अभि आलेला आहे. आता अभि क्या कर रे अभि, उलटा चेंडू होता. एक धाव तर निश्चितच. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत का पाहूया. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाच पाहिजे, आणि 2 धावा दरम्यान पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 40 धावा. जिंकण्यासाठी आता 18 धावांची गरज आहे, आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 8. निश्चितच नाना रोहन चाळके 2 चेंडू सेफ करण्याचा प्रयत्न करतील. अभि आणि या ठिकाणी खूपच खराब चेंडू, खूपच खराब चेंडू. थोडंसं प्रेशरमध्ये आपण बघतोय. वाईड बॉल एक प्रेशरमध्ये बघायला मिळतोय आपण गोलंदाजाला, कारण फलंदाज तितका मातब्बर आहे तो म्हणजे अभि. पुण्यामध्ये या ठिकाणी खूप क्लब लेवलचा क्रिकेट जबरदस्तरित्या खेळतो. सार्थ अभिमान आहे आमच्याच गावचा. जय गणेश कोंडकणकर या संघाला बिलॉंग करणारा असा हा अभि. पुन्हा एकदा आपण प्रेशर बघू शकाल. दरम्यान मॅच मध्ये अतिरिक्त धावा जास्त झालेल्या आहेत. या सामन्यामध्ये मजबूती ठेवायची असेल तर कुठेतरी तुमच्या गोलंदाजीवरती सुद्धा तुम्ही लाईन ऑन इन लेंथ वरती विचार करणं गरजेचं आहे, कारण निश्चितच नुसताच तुम्ही एक अतिरिक्त चेंडू टाकत नाही तर तुमची एनर्जी सुद्धा त्यामध्ये टाकता. वेस्ट एनर्जी या ठिकाणी. पुन्हा एकदा हलकासा चेंडू आणि खूपच कडक शॉट अभि याच्या फलंदाजीमधून. निश्चितच 6 धावांसाठी. सात चेंडू आणि 10 धावांची गरज. 7 चेंडू आणि 10 धावा. निश्चितच कुठे होता सामना आणि कुठे येऊन ठेपलेला आहे अभि. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू या ठिकाणी झेल होऊ शकला असता, पण विकेट किपर यांचं कनेक्शन नाही. एक धाव तर घेतलेली आहे आणि एकाच धावेवरती मला वाटतं समाधान मानावं लागेल. आणि अखेर या ठिकाणी 4 षटकांचा सामना संपलेला आहे. शेवटचे 6 निर्णायक चेंडू, 6 चेंडू आणि 9 धावांची विजयासाठी गरज असेल ती म्हणजे भिकाजी शेठ 11 या संघाला. डीजे
जे पंकज वीर ज्याच्या नावातच वीर आहे तर शूरवीर असा हा शिवस्वराजचा. पाहूया समोर आहे अभि. सुंदररित्या उंचावून मारलेला स्ट्रोक आणि कव्हर पॉइंटच्या दिशेने मात्र कोणी नाहीये. या ठिकाणी हा चेंडू जातोय चौकारासाठी. सामना येऊन ठेवलेला आता बरोबरीमध्ये. आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 5-5चं समीकरण आहे. पंकज निश्चितच एक जबरदस्त कामगिरी करणं गरजेचं आहे. स्ट्राईकला असेल तो म्हणजे आता अभि जबरदस्त कॉन्फिडन्स असा बूस्ट झालेला आहे. मैदानामध्ये दिसतंय बॉडी लँग्वेज मधून. सुंदररित्या पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळलाय. 1 धाव तर निश्चितच आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतील का पण नाही. आता समीकरण आलेलं आहे 4 चेंडू आणि 4 धावा. निश्चितच क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पाहूया तर निश्चित निकाल असा कोणाच्या बाजूने लागतोय, शिवस्वराज्य की भिकाजी शेठ यांच्या बाजूने. पाहूया पंकज वीर. स्ट्राईकला येतो शुभम. सुंदररित्या लेग साइडच्या दिशेने कट केलेला आहे. 1 धाव निश्चितच आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. अजूनही बघा काय जबरदस्त असं सामना चालू आहे. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे विजयासाठी. या ग्राउंड मध्ये जर विचार केला तर पूर्णपणे गोलंदाजाची कस लावली तर कदाचित हा सामना गोलंदाजी म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकू शकतो. पण अभि आहे फुलटॉस चेंडू दिला म्हणजे तोंडातच चेंडू दिलेला आहे आणि या ठिकाणी या 4 धावा आणि पहिला सामना जिंकलेले ते म्हणजे भिकाजी शेठ 11चा हा संघ.